नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, नवीन सत्र सुरू झालेलं आहे आणि आपण एम डी एम पोर्टलवर एम डी एम पोर्टलवर किंवा एम डी एम ॲपवर जी रोजची शालेय पोषणाची माहिती आहे ती भरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तिथे माहिती भरल्या जात नाही, मॅच होत नाही आणि मिसमॅच असा काहीतरी मॅसेज येतो आहे. हे असं का होत आहे? कारण की मागच्या वर्षीची पटसंख्या पहिलेच त्या एम डी एम ॲपवर साईडवर नोंद आहे. आता आपल्याला नवीन या सत्राची जी पटसंख्या आहे करंटची, ती आपल्याला एम डी एम च्या साईडवर जाऊन आपल्याला अपडेट करायची आहे. आता ही कशा प्रकारे अपडेट करायची आहे हे बघूया. याकरता आपल्याला मोबाईलवरच गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये बघा एम डी एम असं टाईप करायचं आहे आणि एम डी एम असं टाईप केलं बघा. एम डी एम असा प्रकार टाईप करायचा आहे, क्लिक करायचा आहे आणि इथे अशा प्रकारचं पेज आला आहे. आता इथे बघूया, थोडं मी झूम करतो. झूम केल्यानंतर आपल्याला क्लिअर ओळखायला येईल. आता बघा इथे विविध असे पर्याय इथे पी एम पोषण डेली अटेंडन्स, पी एम पोषण इनरोलमेंट यावर क्लिक करा आणि इनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं समोरचं इथे पेज ओपन होईल. आता इथे काय करायचं आपल्याला, म्हणजे करंटची आता या नवीन सत्राची पटसंख्या पहिल्या वर्गात किती होती ते टाकायचं आहे, दुसऱ्या वर्गात किती होती ते टाकायचं आहे, तिसऱ्या वर्गात किती होती ते टाकायचं आहे, चौथ्या वर्गात किती होती ते टाकायचं आहे, पाचव्या वर्गात किती होती टाकायचं आहे. असं तुम्हाला तुमचे वर्ग 1 ते 4चे असेल ते टाका, 1 ते 5 असेल ते टाका किंवा 6-7 असेल 8 असेल ते टाका आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता बघा मी इथे भरलेलं आहे, त्यामुळे रिक्वेस्ट टू रिटर्न आला आहे. पण तुम्हाला असं येणार नाही, तुम्हाला अपडेट आणि फायनलाईजचा पर्याय येईल. तुम्हाला काय करायचं, सर्व माहिती भरून झाल्यानंतर चेक करा आणि अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फायनलाईज करायचं आहे आणि फायनलाईज केल्यानंतर मग तुम्ही जेव्हा सदर ॲपच्या पोर्टलवर जाल, वेबसाईटवर जाल, तर तुम्हाला करंटची माहिती निश्चितच भरता येईल. त्यामध्ये तुम्हाला मिसमॅच वगैरे काही असं दाखवणार नाही, समस्या येणार नाही. कारण की बऱ्याच शिक्षकांना समस्या येत आहे की आम्ही जेव्हा माहिती भरतो तेव्हा नवीन माहिती ॲक्सेप्ट होत नाही आणि मिसमॅच काहीतरी दाखवते. कसं ॲक्सेप्ट होणार? कारण की म्हणजे मागच्या वर्षीची पटसंख्या तिथे ऑलरेडी सेव्ह आहे. आपल्याला नवीन पटसंख्या सेव्ह करायची आहे. जेव्हा नवीन पटसंख्या सेव्ह कराल तेव्हा असं तुमचं रिसर या एम डी एमच्या पोर्टलवर किंवा ॲपवर आपली नवीन पटसंख्या नोंदविला जाईल. तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला इनरोलमेंट अपडेट करा आणि दैनंदिन शालेय पोषणाची माहिती नियमित भरा. धन्यवाद.